नाही, मार्कडवाडी गावातल्या लोकांनी जो निर्णय घेतला होता तो अगदी योग्य होता. निदान त्यांना स्वतःला कळलं तरी असतं किंवा आम्ही जे मतदान घातलं ते आम्ही घातलेलं उमेदवाराच मिळालं का दुसऱ्याला गेलं हे त्यांना खात्री करून घ्यायची होती. पण निवडणूक आयोग असू द्या, शासन असू द्या, एवढं जोर जबरदस्तीने त्यांना मतदान थांबवलं. पोलिसांची छावणीचं स्वरूप दिलं त्याला. 144 कलम लावून तिथं लोकांना फिरू दिलं नाही. म्हणजे एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आहे आणि हुकुमशाहीचं आहे. हुकुमशाहीमध्ये असले प्रकार होतात, लोकशाहीमध्ये होत नाहीत. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. राष्ट्रपतीपासून पंतप्रधानापासून सगळे निवडणूक आयोगापासून बेमीच्या डेटापासून ओढत होते की मतदान जास्त व्हायला पाहिजे, पारदर्शी व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, लोकांनी मतदानामध्ये उत्स्फूर्त भाग घ्यायला पाहिजे. मग लोक ज्यावेळी मतदानामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतात, मतदान करतात आणि त्यांना खात्री वाटत नाही की बाबा मी जे मतदान दिलेलं ते दिलेल्या उमेदवार गेलं नाही, EVMमुळे काहीतरी घोळ दिसतंय, मग त्यांनी म्हटलं बॅलेट पेपर घेऊया. पण बॅलेट पेपर त्यांनी घेतलं असतं त्याचं समाधान तर झालं असतं किंवा आम्ही दिलेलं मत बरोबर आहे की नाही म्हणून. म्हणजे लोकांचा तुम्ही मतदानाचा अधिकार हिरावून घेतला एक प्रकारे असं आहे ते. मग मतदानाचा अधिकार हिरावून घेतला तर मग लोकशाही कुठं राहिली? ह्याच्या खात्रीसाठी ते लोक करणार होते. पण दुर्दैव असं आहे की त्यांना ते पोलिसांनी, शासनाने, निवडणूक आयोगाने जबरदस्ती करून त्यांना ते घेऊ दिलं नाही. हे दुर्दैव आहे. मी धिक्कार करतो या घटनेचा. EVM मध्ये खरंच काहीतरी गौरवंगाला आहे का जोडलेला आहे असं वाटतंय का? EVM 100% आहे. हे बघा, तुम्ही साधा विचार करा, टेक्निकल आहे. टेक्नॉलॉजीमध्ये काय पण करता येतं. आपण चंद्रावर चंद्रयान पाठवलं, बरोबर आहे. ते किती लांब आहे? लाखो कोटी किलोमीटर लांब आहे ते, बरोबर आहे की नाही. मग इथं पृथ्वीवर बसून आपण त्याला कंट्रोल करतो. मग EVM क्या चीज आहे इथल्या इथं? हे सगळं हे असं चाललेलं आहे. मग तुम्हाला एवढं खात्री आहे, तुम्ही एवढं कामं केला, लोक एवढं हे आहे, तुम्ही बहुशंका आहे, सगळं तुम्हाला वाटत असेल, मग एकदा मतपत्रिका घेऊन बघा ना. नको का म्हणता तुम्ही? तुम्हाला जर एवढं खात्री असेल ना, तुमचं एवढं पाचवी बहुमत मिळतं तुम्हाला, मग एकदा बॅलेट पेपर घ्यायला काय हरकत आहे? नको का म्हणता तुम्ही? निवडणूक आहे का नको म्हणते, सुप्रीम कोर्ट का नको म्हणते, राज्य शासन म्हणा केलं का नको म्हणते त्यांनी? तुम्हाला खात्री आहे ना तुम्ही निवडून येता म्हणून? कामं केली तुम्हाला खात्री आहे ना? तुम्ही विकास केलेला खात्री आहे ना? लोक तुमच्या पाठीमागे असं म्हणताना, मग लोकांनी निर्णय दिला आम्ही काय करावं असं म्हणताना, मग लोकांनी काय निर्णय दिले ते एकदा कळू दे की सगळ्या लोकांना. मग एकदा तरी तुम्ही घेऊन दाखवा बॅलेट पेपर, मग दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल ना. म्हणजे हा पॅटर्न राज्यभर लागू झाला पाहिजे का, मार्कडवाडी पॅटर्न? हो, मी तर मार्कडवाडी लोकांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. धाडस केलं त्या लोकांनी. असले लोकच लोकशाही वाचू शकतात. त्याप्रमाणे हे सगळीकडे व्हायला पाहिजे. मी तर म्हणतो आमच्या अक्कलकोट मतदारसंघात पण कितीतरी गावं आहेत, कधीच तिथं BJPला लीड नाही. मग ह्यावेळी कसं होतं लीड? ते शक्यच नाही. कुंभारी तर एक बूथवर आम्हाला एकच मतदान आहे, असं कसं शक्य होतं? ते एक मतदान कसं काय पडतंय? आणि ते आमच्या एक रासपाचा उमेदवार होता अक्कलकोटला, त्यांनी त्यांचे घरचे जाऊन ते दोडाळे इथं मतदान केले. त्यांनी काय म्हणते माझे घरचे सोडवा, माझं स्वतःचं तर मतदान मला मिळालं पाहिजे की नको? आणि त्यांनी व्हिडिओ काढले त्यांनी मतदान करताना, हे करताना सगळं ते. मग ते मतदान कुठे गेलं? मग याचा अर्थ आहे की सरळ सरळ हे चिटिंग आहे. 20%चं सेटिंग आहे सगळं. ते कम्प्लीट सगळं 20%चं सेटिंग केल्यामुळे ते झालं. आणि जे लोक निवडून आहेत ना ते 20% सेटिंग पार करून त्यांना मतदान पडल्यामुळे ते निवडून आले, बाकी काय नाही. आता तुम्ही विचार करा, आमच्या काँग्रेसची निवडणूक म्हणजे महाविकास आघाडीची निवडणूक कसं आले? 7,000, 8,000, 10,000, 500, 200, 100, 140 असं निवडलं. त्यांचे बघा 1,20,000, 1,21,000. काही जिल्ह्यात ते दाखवत होते TV वर 1,21,000 3 लोकांची आघाडी, 68,000 म्हणून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 3 लोकांची आघाडी. असं 6 जिल्ह्यात झालेले आहेत जवळजवळ 30-35 मतदारसंघात. मग असं जर होत असेल तर मग काय अर्थ आहे त्याला? तेवढंच कसं लीड येत आहे? ठीक आहे, एकाला 1,20,000 मिळते, एकाला 80,000 मिळते, एकाला 50,000 मिळते. सरळ 1,21,000, 1,21,000, 1,00,000. एकदा तर एका ठिकाणी जिल्ह्यात 1,21,000, 1,22,000, 1,23,000 असं कुठं होतं का? हे सगळं मग चिटिंग आहे, सगळे फसवणूक आहे. हे फसवणूक करून आलेलं सरकार आहे.